नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात SR न्यूज। सध्या अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये आयात कर म्हणजे टॅरिफवरून युद्ध सुरू आहे। 25% आयात कर जास्तीचा अमेरिकेने भारताला लादल्यानंतर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण याचा परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारावर मात्र नक्की झालेला आहे। 1 ट्रिलियन 1 लाख अब्ज रुपयाचं नुकसान या ठिकाणी त्यांच्या शेअर मार्केटमध्ये झालेलं आहे। अनेक कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळले आहेत आणि त्याचा फटका अमेरिकन गुंतवणूकदारांना झालेला आहे। मित्रांनो, भारताने कोणतीही गडबड न करता शांतपणे उत्तर दिले आहे आणि हे उत्तर अमेरिकेच्या अध्यक्षांना नक्कीच झोंबेल, कारण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की भारत आपलं स्वतःचं हित सुरक्षितपणे साध्य करेल किंवा सुरक्षित ठेवेल आणि रूसबरोबर जो कोणता व्यापार आहे, विशेषतः आपण रूसकडून घेत असलेलं इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेल कच्चं हे आम्ही घेत आहोत। यामुळं जो एक प्रकारचा आरोप प्रत्यारोपाचा हा जो कालखंड सुरू झाला आहे, यातून अमेरिका आणि भारत व्यापारामध्ये समोरासमोर उभे ठाकले आहे आणि याचा एक चांगला परिणाम सुद्धा जगावर होत आहे। भारत आणि चीन कितीही मतभेद असले तरी ते विसरून सध्या अमेरिकेच्या या टॅरिफचा सामना करणारी एकत्र आले आहेत। नुसतं भारत नाही तर रशिया, भारत आणि चीन असे व्यापारी आघाडी निर्माण होत आहे आणि याचा फटका नक्कीच या अमेरिकेला बसेल। एवढंच नाही मित्रांनो, तर ब्राझील, भारत, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका म्हणजेच साऊथ आफ्रिका यांचं मिळून असलेली ब्रिक्स संघटनासुद्धा आता या अमेरिकेच्या धोरणाला विरोध करत आहे। हळूहळू सगळे राष्ट्र अमेरिकेच्या विरोधात उभं होत आहे आणि याचा फटका जसा अमेरिका बसेल तसं त्यांच्या अर्थव्यवस्थेसुद्धा थोडी का होईना धोक्यात येईल आणि अमेरिकन ज्याप्रमाणे व्यापार अटींचा बाजार खेळत आहे, त्याप्रमाणे इतर राष्ट्रांनीसुद्धा पाऊल उचलायला सुरुवात केली आहे आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे भारताला लागलेला आयात कर। भारताने आता कोणतेही सध्या आक्रमक भूमिका घेतली नसली तरी मौन पाळलं तरी त्यांचा हे आपला जो व्यवहार आहे तो सुरू ठेवला आहे आणि आज उद्या याचा फटका अमेरिकेला बसेल। आत्ता शिकते 1 ट्रिलियनचा फटका अमेरिकेला बसलेला आहे। 1 लाख अब्ज म्हणजे काय कमी छोटी रक्कम नाही आहे आणि ती सुद्धा व्यापारात बसणं अमेरिकेचा उद्योग क्षेत्राला एक मोठा धक्का आहे आणि त्याचबरोबर स्वदेशीचा जो नारा दिला आहे पंतप्रधान मोदी यांनी, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। पण त्यासाठी जे धोरण आखायचं आहे त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो मोठा आहे, कारण बुडालेल्या आपले उद्योगधंदे परत उभं करणं एवढं सोपं नाही आहे, कारण मागचा 20 वर्षाचा काळ तो निघून गेलेला आहे। त्याचबरोबर काही नव्याने उत्पादित करायची वस्तू आहेत, गाडी लावणारी गाडी लावणारी उद्योगाची यंत्रसामुग्री असेल, भांडवल असेल, बाजारात तशी स्पर्धा असेल, हे सगळं पाहणं गरजेचं आहे आणि हे एक पूर्ण यंत्रणा उभी गाडी काही काळ नक्की लागेल। पण जेवढं सध्या आहे त्याच्यावर का होणार आपण स्वदेशीचा वापर केला पाहिजे, तर ही अमेरिकासारखी ज्यात जी स्थिती निर्माण झाली आहे आपल्याला त्याचा सामना करता येईल। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।